एकवटत आहेत, एका बॅनर खाली येत आहेत आणि सर्वजण आपण एकजूट राहतो या माध्यमातून आणि ते एकत्र करण्याचं काम आमच्या गावातल्या मुलांनी केलं, त्याचा सर्व मला सार्थ अभिमान आहे आणि सर्वांना शुभेच्छा. भाषणाला वेळ नाही आणि तुम्ही सर्वांनी आपल्या गावाकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या गावाकडचे आहोत, जसे मुंबईमध्ये येऊन आपली जागा आपण इथे सांभाळतोय, आपण सगळं एकत्र होतोय, तसं आपली गावंसुद्धा आपली वाट बघतायत, आपलं तिथं काहीतरी देणं लागतं असं समजून आपण सर्वांनी आपल्या गावासाठी सुद्धा वेळ काढायचा. धन्यवाद. येस संजय दादा, आपल्याला देखील दोन शब्द बोलावे लागतील, कारण गाव आहे, आपल्या गावाच्या प्रेमाच्या आयोजनाबद्दल काय सांगताल? आयोजन कसं वाटतंय? त्याच्या वतीने मी धन्यवाद बोलतो आणि तुमचा कार्यक्रम पुढे चालू ठेवा. थँक्यू सो मच डीडी सर. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. लाईनअप आपण पाहिली, ही लाईनअप 12 मिनिटं दिली जाईल प्रत्येक इनिंग साठी, याची नोंद घ्यायची आहे. लाईनअप सेट पाहिला आपण आचरेवाडी संघाकडून. हे पाय फक्त मैदानात असे तसे गेले नाहीयेत, या चालणाऱ्या पावला मागे, या उधळणाऱ्या पायाच्या मातीमध्ये एक इतिहास रचलाय, तो म्हणजे विजयाचा. आणि धुरंधर जोडी, एक डायनॅमिक ओपनिंगची जोडी सहारा चाळकेवाडी संघाकडून आपण पाहतोय, अथर्व आणि महेश. या दोन्ही फलंदाजांची हायप आहे. एक या दोन्ही फलंदाजांची जर पाहिलं गेलं तर एक सध्याच्या स्थितीला पाटण तालुक्यामध्ये नाव आहे एकवाडी एक संघामध्ये, महेश आणि खास करून अथर्व. उपस्थित मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि काही कारणास्तव आमच्यातून रजा घेत आहेत, त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये येऊन तुम्ही ज्या स्पर्धेसाठी 4 जण लागले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला मी घेऊन जातो गुरुकृपा चषक 2025 श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील आयोजित आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ, या असोसिएशनचं जर विचार केला तर अगदी संघर्षाचा प्रवास, परंतु कधीच थांबले नाहीत. मागे पाहण्यास कधी उसंत देखील या असोसिएशनला लागली नाहीये. येणाऱ्या संकटावर मात केली, येणाऱ्या घटनेवरती मात केली आणि हे असोसिएशन उभं राहिलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या असोसिएशनसाठी आणि या चालू असलेल्या मॅच साठी. आमचे बिली बाउंडिंग सर घेत आहेत मैदानाचा ताबा. नवीन चेंडूने सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर. सर्व संघांना सांगण्यात येते की टायमर लावला जाईल. 15 मिनिटांमधील 12 मिनिटांमध्ये आपले 3 षटक समाप्त झाले पाहिजे, त्याची दक्षता घ्या, कारण इथून पुढे पाहिले तर आपल्याला 3 सामने अजून देखील खेळायचे आहेत. आणि मी कॉल देतो मत्रेवाडी कॅप्टन, त्याचबरोबर हो चांगला फटका रूम देणार तर हा तिथे जागा बनवून चौकार मारणार. अगोदरच नवी मुंबई मेट्रो सिटी आहे आणि इथे जागेना खूप महाग आहेत आणि इथे जर तुम्ही जागा देणार तिथे जागा भरल्या जाणार. चौकाराने जागा भरवली जाते. अथर्वच्या बॅट मधून 4 धावा, धावफलक खुलं. चेक आपण जर पाहिलं तर मत्रेवाडी 11 कॅप्टन आपला पाठवायचा आहे, त्याचबरोबर आई भराडी माता 11 चा कॅप्टन आपण देखील यायचंय, कारण या ठिकाणी केला जाईल संजय दादांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ केला जाईल. कोणता संघ पहिली सेमीफायनल खेळेल आणि कोणता संघ फायनल मध्ये जाईल हे डिसाईड केलं जाईल. थँक्यू सो मच डीडी सर. निश्चित स्वरूपात इथे छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय. डॉट बॉल येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. हो पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये परंतु थोडासा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला जातोय आणि याच ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये कॅच आला होता अथर्वचा. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावफलक पोहोचेल 5. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर जो कमबॅक राहिलाय मयूरचा खूप क्लास राहिलाय. मोठासा रनअप, फॉलो थ्रू देखील चांगला, लँड पोझिशन चांगली आहे, हात देखील सुरेख येतो, अगदी कानाजवळ येतो आणि एका फास्टर गोलंदाजाला जसं साजस तसा त्याचा फॉलो थ्रू आहे. पुन्हा एकदा अगदी दोन्ही कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा, चौकार.
आम्हाला उठायला लागते कॉमेंटेटरला आज जावा तुम्ही आज जावा मत्रेवाडीला बोलवा मत्रेवाडीला चेक मत्रेवाडी संघ आपण लगेचच या. मत्रेवाडी संघ आपल्याला कॉल असेल कारण आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ या ठिकाणी चला स्पीडअप ठेवायचं आहे. 4 मिनिटं झालेले आहेत. प्रत्येक ओव्हरसाठी आपण 12 मिनिटाचा अवधी दिलाय. सोडून दिलाय ऑफसाइड देवा. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक धाव एक्स्ट्राची धाव फलक पोहोचतोय. 11 रोशन सूर्यवंशी व पुन्हा एकदा परंतु यावेळेस पंच तस्की मस्त नाहीये. चांगला बॉल डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे आणि तो डॉट बॉल आणि प्रत्येक बॉल कधी डॉट येतोय खूप इम्पॅक्ट टाकतो मॅच मध्ये. चांगला फटका. पुन्हा एकदा संधी निर्माण केले. यावेळेस अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते. पहिली धाव वेगाने परंतु प्रवीण यांनी थांबवलंय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव येईल. धाव फलक पोहोचतंय 12-12. स्विंग अँड मिस डॉट. चांगला बॉल रोशनचा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त बाउन्स भेटले या चेंडूवरती. यावेळेस नाहीये. यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा. +1 2 धावा. धाव फलक पोहोचले 14 या आकड्यावर. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. धाव फलक पोहोचते 15. एक्स्ट्राचे धाव खूप आले त्यामुळे कोणताही विचार नाहीये फलंदाजाचा. बॅट कोणत्याही चेंडूवरती चुकीची हाताळली जात नाहीये. अथर्व एक जीवन दान त्याला भेटले. तो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंगला आहे. प्रवीण सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. कॅच ड्रॉप होते. आणखी एक कॅच ड्रॉप. आज चाळकेवाडी संघ नक्कीच सकाळी नाश्त्यामध्ये कॅच ड्रॉपचं काहीतरी मंत्र खाऊन आलेत की काय. आज खूप सारे त्यांचे कॅच ड्रॉप्स झालेत. चांगला डाऊन द ग्राउंड खेळलाय. पुन्हा एकदा संधी आहे. आणखीन एक कॅच ड्रॉप होते. पहिली धाव वेगाने घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 17 धावा धाव फलकावरती. रोशनने चांगली गोलंदाजी केली. जरी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या असल्या तरी त्याने संधी निर्माण केली होती. 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल असेल. चला स्पीडअप ठेवायचा आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. ओव्हर द बॉलर हेड खेळला होता. चेंडू जातोय मिडॉनला. तिथे एक धाव येते. धावेच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचेल. एक धाव घेतली. 18 झाला ना. 18 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव फलक पोहोचला आहे 18. ही सध्याची स्थिती आहे चाळकेवाडी संघाची. एक गडी बाद झालाय. महेश जरूर शून्यावरती बाद झालाय परंतु त्या दोन्ही फलंदाजांनी खास करून अथर्वने
रन रेट चांगला ठेवलाय. तिसरं षटक अजय घेऊन आलेत. नावातच अजय आहे परंतु कामगिरी आज अजय करावी लागेल कारण की इथे विजय खूप महत्वाचा आहे. आता मात्र फक्त 3 मिनिटं राहिले त्या षटकासाठी, अन्यथा तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी सामोरं जावं लागेल. ओ चांगला अगदी खोदून काढलाय चेंडू, जातोय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक ओ सुंदर कलेक्शन. रोशन आचरे चांगलं कलेक्शन राहिलं त्यांचं. चेंडू खाली आले आणि एक धाव येते. धाव फलक 19. हो चांगला फटका. चेंडू गोस टू बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. मयूर जरूर आहेत पण त्यांच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. हा फटका बसला इथे पुन्हा संधी बनवले पॉइंटला. ओ पुन्हा एकदा कॅश ड्रॉप होते अथर्वची. धावफलक पोहोचले 26-26. आज खूप चुका झालेत. या चुका तुम्हाला नक्कीच या खूप महाग पडतील. सातत्याने कॅच ड्रॉप झालेत आणि संधी प्राप्त झाले. ओ पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +1 2 धावा आणि फ्री हिटचा बॉल देखील असेल. धावफलक 28. नो साठी त्यांनी तिसऱ्या अंपायर कडे दाद मागितले. प्लीज दादा. पंच 2 मिनिटं यायचं प्लीज जरा धावत. नो बॉल आहे हा. आमचे भगत सर यांच्याकडून कधी चुकी होणार नाहीये. MCA क्वालिफाईड पंच आहेत. फ्रीटचा चेंडू. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचा आहे. 2 मिनिटं शिल्लक आहेत तुम्हाला पुढील चेंडू हाताळायचे आहे. तर चेंडू आतापर्यंत 3 झाले. धावफलक पाहिलं तर 28. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा चेंडू आणि फ्री हिटच्या वरती तुमचं स्वागत केलंय षटकाराने. चौतीस 34. पहा एक चुकी तुम्हाला किती महाग पडते. आणि अथर्वचे 2-2 कॅच सुटतेत म्हटल्यावर तो फलंदाज आज चांगल्या लय मध्ये देखील आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलाय. हो चांगला बॉल आहे. बॉडी लाईन अटॅक केले. पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव लेग बाईच्या स्वरूपात येते. धावफलक पोहोचले 35. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. मॅचचं समीकरण बनवणारा हा चेंडू प्रवीण महाराज. हा फटका चांगला खूप उडवलाय. प्रत्येक चेंडू पर्यंत पोहोचतोय. आणखी एक कॅच ड्रॉप. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न आणि ती देखील पूर्ण होते.
तिसरी धाव कंप्लीट करत असताना प्रवीण बाद होत आहेत. धाव फलक पोहोचलाय 37-38 धावा. पाठीमागचे जे मॅचचा स्कोर आहे तोच उभा केलाय आणि तो लकी नंबर आहे 38 चाळकेवाडी संघाला. सन्माननीय विजयदादा पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आध्यात्मिक फायटर गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम दादा. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असं सहर्ष स्वागत केलं जात आहे. अथर्व जरा स्पीडअप ठेवा. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान एक प्रमुख उपस्थिती ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चषक सौजन्य लाभलं त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. माननीय श्री विजय पवार साहेब, प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली. यांच्या ठिकाणी आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचे चषक, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही चषक ज्यांच्या माध्यमातून लाभले तेच माननीय श्री विजय पवार साहेब, प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. मनाच्या अंतकरणातून तुमचं सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्पर त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले तुमच्या स्वागताला. हॅलो, चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण आपण विनंती करूयात मत्रेवाडी संघाचे कर्णधार, त्याचबरोबर आई भराडी माता 11 कोळकरवाडी संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाजवळ यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण व्यासपीठाजवळ यायचंय. जो संघ जिंकेल त्याच्यावर आयोजक आपल्याकडे निर्णय पोहोचवतील की काय करायचं, पुढे काय आहे आयोजकांचं नियोजन. येस, आपण आयोजकांचा आपल्यापर्यंत कॉल पोहोचवतोय. जे 3 टॉप संघ जातील त्यांचे कर्णधार लगेचच आमच्यापर्यंत येतील. आज या स्पर्धेचं एक आगळं वेगळं नियोजन म्हणजेच आपण चिठ्ठी स्वरूप न करता 3 धावा जो पहिला संघ कंप्लीट करेल तो फायनलला जाणारा संघ ठरेल आणि जो संघ दुसरा आणि तिसरा राहील त्याच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 खेळली जाईल. टायमर ऑन आहे. बरोबर 5 वाजलेत. बॅट्समनची नावं कळवायची आहेत दादा. मयूर स्ट्रायकिंगला आपण पाहतो. शिवाजी आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 38 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकला मयूर आहे, खाली अजय. ओ पहिलाच बॉल अतिशय वेग, अगदी कोल्हापुरी तिकट म्हटलं तरी चालेल. शोल्डरच्या लेवलला, चेस्ट लेवलला चेंडू जातोय. डॉट बॉल. ओ काठी काढले, दांडी गोल. इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये आला आणि गेट तोडून चेंडू फरार. अगदी स्टंप मागे लिटरली डान्स करत होत्या. विकेट. दुसऱ्या चेंडूवरती बिग विकेट.
दिवस नवीन बॅट्समन दुसऱ्याच चेंडूवरती एक मोठी विकेट मयूरच्या स्वरूपात प्राप्त केली आहे चाळकेवाडी संघाने. खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी, परंतु गोलंदाजीवरती शिवाजी कारगर साबित ठरलेत. ओफ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावरती आदळतोय. एक धाव वाचवण्याचा तिथे विचार होता जरूर, परंतु डिक्लेच्या स्वरूपात एक धाव येते. एक धावफलक खुलं होत आहे. सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पोचते 2. चला शिवाजी दादा थोडस स्पीडअप ठेवायचं मी विनंती करतो, सर्वांना विनंती असेल. हो 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 कमाल शॉट ऑफ द डे. जसा पाहिला माझ्या रडार मध्ये आहे त्याला आउट ऑफ द पार्क पाठवलाय षटकार. इनेट नंबर 3 वरती निवास आलेत. 8 धावा धावफलक थांबलं होतं म्हणून त्या षटकाराने पूर्ण समीकरण बदललंय. आज बीजगणित भूमिती सगळं आले की ते पाहिला जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय, ही चांगली गोष्ट आहे. निवास यांच्याकडून स्टंपच्या दिशेने चेंडू जात होता. डॉट बॉल. कमबॅक शिवाजी यांचं. शेवटचा चेंडू आहे. इथे चर्चा केली जाईल. लोकलच्या ट्रेन मध्ये जेवढी चर्चा होत नसते ना तेवढी चर्चा मैदानात आज रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की हे चषक म्हणजे एक अभिमानाची स्वाभिमानाची ट्रॉफी. अगदी खोल टप्प्याचा चेंडू. फ्लायटेड यॉर्कर. शेवटचा चेंडू येतोय. डॉट. पहिल्या षटकाखेरीज 1 गडी बाद आणि धावफलकावरती धावा जोडलेत 8. आता मात्र गरज असणार आहे 30 धावांची आणि चेंडू आहेत फक्त 12 म्हणजे 15चं समीकरण. चेक आपण जाऊयात एका विशेष सत्कार. सन्माननीय कुमार पाटील समाजसेवक त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ, त्याचबरोबर एक स्पर्धेचा आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मोमेंट त्यांना दिलं जाते. चला बाबू दादा लगेचच करायचं. निलेश दादा या लगेच घ्या, आपण कोणीतरी एकाने घ्या लगेच. रोहित दादा घ्या लगेच. रोहित दादा थोडीशी घाई करा, कारण आपल्याला अजून देखील पुढे भरपूर सारा कार्यक्रम गाजवायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब पवार साहेब शाखाध्यक्ष घनसोली यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कुमार पाटील समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. याचा आयोजन कमिटी लक्ष द्या. त्याचबरोबर बळवंत साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. त्यांचा देखील त्यांनी स्वीकार करायचा. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील भरत जाधव सर. पहिला चेंडू डॉट आलाय प्रवीण महाराज. चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय आणि हे सगळे जीटीसी लाईव्हच तुम्हाला दाखवू शकते. डॉट बॉल. एक बळवंत तळवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. बाळासाहेब पवार साहेब यांचा देखील शाखाध्यक्ष घनसोली यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आपण जर पाहिलं ना तर मस्करवाडी संघाचा जोगेश्वरी मस्करवाडी संघाचा एसबी याने अशाच एका हातामध्ये 2 कॅच पकडल्या होत्या. चला कॅमेरामॅन आपण मॅच कडे फोकस करायचा, कारण महत्वाची मॅच आहे, बक्षीस पात्र फेरी आहे, त्यामुळे मॅच कडे फोकस करा. चांगला बॉल. फ्लायटेड यॉर्कर अगदी पायाजवळ पडतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी.
त्याला स्पीडअप ठेवायचं आहे. टायमर ऑन आहे. हो फुल टॉस इथे चुकी आणि अगदी त्या चषकाजवळ मारलाय जो चषक या स्पर्धेची शोभा वाढवतोय. 6 धावा येत आहेत. क्लिअर केला चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव फलक पोचते 20 आता मात्र 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पोलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न यश आलं नाहीये आणि त्याला चांगला बॅट वरती घेतला. 7 चेंडू 18 धावांची गरज. निर्णायक मुकाबल्यातील हा निर्णायक चेंडू. प्रवीण महाराज पुन्हा एकदा मोठासा रनअप. 7 चेंडू 18 धावांची गरज. ओ चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल येतोय. हा चेंडू हाताळला चांगला. लेग ब्रेकचा वापर लेग कटरचा. चेंडू पडल्यानंतर बाहेर डॉट बॉल. दुसऱ्या षटकाची होते सांगता आता असेल 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला चाळकेवाडी संघ जरा वेग वाढवायचा आहे. आई बराडी माता 11 कोळेकरवाडी संघ आपला कॅप्टन आपण या ठिकाणी पाठवायचा. त्याचबरोबर मत्रेवाडी 11 मत्रेवाडी संघ आपण देखील आपला कॅप्टन व्यासपीठाजवळ पाठवायचा अतुल दादा. त्याचबरोबर आई भराडी माता 11 कोळेकरवाडी संघ आपण देखील आपला कर्णधार व्यासपीठाजवळ पाठवून ठेवायचा आहे. सहा चेंडू 18 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती करण पाठीमागच्या मॅच मधला हिरो, परंतु या मॅच मध्ये हिरो बनाल तर तुम्ही गुरु कृपा चषकामध्ये हिरो ठराल. कॅच इटचा कॉल. ओहो प्रवीण महाराज आणि कॅच पकडली जाते. महत्वाचा गडी निवास मात्र बाद. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना निवास बाद आणि अभिजित मैदानाच्या आतमध्ये अगदी एक जोश घेऊन धावत जातोय मैदानात. त्याला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे. त्याच्यावरती संपूर्ण जिम्मेदारी आहे. हायप आहे या चषकाची आणि जो हा चषक आपल्या घरात घेऊन जाईल ना त्या घरामध्ये दत्त गुरु दिगंबराचं नामस्मरण होईल. ही मानाची स्पर्धा आहे आणि ज्या ज्या वेळेस गुरूंचं घरात स्थान आलंय त्या त्या घरामध्ये आध्यात्मिक वास राहिलाय. गोटेलगाव या गावचा इतिहास छोटा नाहीये. सह्याद्रीच्या कुशीत हे वसलेलं गाव. कित्येक ऐतिहासिक पुरावे आहेत या गावचे. कित्येक सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि दत्त जयंती, गोटेलगावची जत्रा, इतर सामाजिक कार्य. ओहो चांगला बॉल हाताळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव जोडली जाईल. धाव फलक पोहोचते 31. आता मात्र 17 धावांची गरज. चेंडू असतील मात्र 5. ही स्थिती निवास बाद झालेत. मॅच मध्ये मोमेंटम तिथे शिफ्ट झालाय. ओ पटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. हँडसम स्ट्रोक. षटकार. धाव फलक पोहोचले 27. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. हाँ 4-11. वो चांगला अलॉंग द ग्राउंड खेळाय. पटका चेंडू जातो डीपला. अथर्वत या ठिकाणी चांगलं कलेक्शन. हो पैकी सुरेख रनआउटची संधी, परंतु ही संधी तुम्हाला पकडता आली नाहीये करण. परंतु आज जे क्षेत्ररक्षण राहिलंय चाळकेवाडी संघ लाजवाब. 2 धावा. धाव फलक पोचते 29. 3 चेंडू 9 धावांची गरज. हाय टाईट मुकाबला. अगदी प्रेशर बिल्डअप. हृदयाचे टोके वाढवणारा. ओ हो चेंडू उडवलाय. ऑन द राईज खेळलाय परंतु हातामध्ये गेलाय. ऑन दी अप आणि हातात विकेट. बिग बिग मुवमेंट अँड बिग ट्विस्ट या मॅच मध्ये. 2 चेंडू 9 धावा. सीके मैदानाच्या आतमध्ये. ओहो खतरनाक बॅट्समन सीके. अजून त्याला पाठी ठेवलाय. त्याच्यावरती जिम्मेदारी.
2 चेंडू 9 धावा. त्याचा जर्सी नंबर देखील 9 आहे. पाठीवरती लकी नंबर आहे. बनवायच्या देखील 9 आहेत. परंतु या मॅच मध्ये जो मुवमेंट आहे लाजवाब. आज जे आमचे जीटीसी लावरती दर्शक जोडले असतील, खास करून आचरेवाडी चाळकेवाडी गावातून, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना देखील त्यांच्या देखील हृदयाचे ठोके अडले असतील. आणि खास करून तुम्हाला सांगू इच्छितो, चेज करतोय आचरेवाडी संघ. 37 धावा बॅटिंग करत असताना चाळकेवाडीने उभ्या केलेत आणि चेज साठी दोन्ही फलंदाज सीके कडे स्ट्राईक असेल. 2-9. ओ खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट. आता मात्र 1-9. एक चेंडू 9 धावांची गरज. चला चला थोडा स्पीडअप ठेवायचा आहे. एक चेंडू 9 धावांची गरज. कॅच पकडले. कॅच ड्रॉप नाही. कॅच पकडले जरूर पंचांचा. हे ओ मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 धावा येत आहेत म्हणजे 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे पंचांना थोडंसं काम वाढत. जीटीसी लाईव्ह टीमचं आमचं थोडंसं काम वाढतंय, परंतु योग्य निर्णय तुमच्यापर्यंत कळवला जाईल. येस नो बॉल आहे. चला चला टीमचं आयकेवाडी थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. एक चेंडू. पंच या चेंडूच्या किती धावा असतील? एकच धाव. कॅच पकडली होती त्यामुळे एकच धाव असेल. तो जरा जरा स्पीडअप ठेवायचा थोडं मित्रांनो. एक चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे करण. एक चेंडू 8 ची गरज. ओ व्हाईट बॉल. आता मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. प्रेशर आहे. एक चेंडू तुम्हाला आता, परंतु किती प्रेशर. 1 आणि 7. इथे जर फेअर डिलिव्हरी आली नाही तर मॅच मध्ये आणखी मजा येईल. थोडीशी प्रतीक्षा ठेवावी लागते विजयासाठी. व चांगला बॉल आणि हा बॉल येतोय डॉट आणि विजय अगदी सहजरित्या जातोय सहारा चाळकेवाडी संघाच्या बाजूने. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, शिवाजी यांचा चांगला स्पेल, करणचं शेवटला थोडंसं दडपण. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलं, माननीय श्री द्वारकानाथ भोईर साहेब